नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। प्रबोधन पुणेच्या वतीने भव्य मोदक स्पर्धेत पुणेकर सुगृहिणींनी वैविध्यपूर्ण मोदक सादर केले। उकडीचा तळलेला पौष्टिक पनीर ड्रायफ्रूट मोदकांबरोबरच चक्क सांबारामधला तिखट मोदक पुणेकर सुगृहिणींनी मोदक स्पर्धेसाठी तयार केले। 300हून अधिक महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेत मोदकालाच गणपतीचा आकार देऊन आकर्षक सजावट करण्यात आली। काहींनी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान कधी दहशतापुढे झुकणार नाही असे शीर्षक देऊन मोदकांची पाहणी केली। तांदळाच्या पिठाचे मोदक पक्षी तयार करण्यात आले। अष्टविनायकांची छायाचित्रे मांडून 8 प्रकारातील मोदकांची सजावट करण्यात आली। वैविध्यपूर्ण मोदकांचे प्रकार पाहण्यासाठी सुगृहिणींनी एकमेकींच्या टेबलाजवळ गर्दी केली। तसेच एकत्र कुटुंबातील 7 जणींनी 7 प्रकारचे मोदक बनवून त्याही उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाल्या। या स्पर्धेतील विजेत्यांची नावे 16 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रबोधन पुणेचे अध्यक्ष मिलिंद काची यांनी दिली। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक राधिका हरिश्चंद्रे, कल्पना थोपटे, विद्या ताम्हणकर, वर्षा दोखाडा, माधुरी सोनाळकर यांनी मोदकांचे परीक्षण केले। नाव शारदा काची आणि हे मोदक ड्रायफ्रूटचे केलेले आहेत। यात खवा, बदाम, काजू, पिस्ता, चारोळी, खसखस हे पूर्ण बारीक करून मिक्सर मधनं काढलेले आहे। आणि वरचा अस्तरेने मोदकासाठी हे पूर्ण तर हे आधी तूप हाताने फेसून हलकं करून घेतलं। हलकं केल्यानंतर त्यात आपलं कॉर्नफ्लॉवर घातला। कॉर्नफ्लॉवर केल्यानंतर ते एक क्रीम तयार झाली आणि मग मैद्याचे 3 कलर हे करून घेतले। ते सगळे एक साठा एक प्रत्येक म्हणजे 4 पुऱ्या एकावर एक ठेवल्या। त्या लाटल्यानंतर त्याच्या पुऱ्या करून त्यात हे मोदकाचं सारण भरून नंतर मोदक तळले। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी प्रबोधन पुणेतर्फे गौरी आरास व गणेश मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। यंदाची ही मोदक स्पर्धा जी आहे यात 350हून अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतलेला आहे आणि विविध प्रकारचे मोदक इथं महिलांनी बनवून आणलेले आहेत। आणि प्रबोधनतर्फे दरवर्षी असंच हे महिलांकरता हे व्यासपीठ आम्ही खुलं केलेलं असतं। यात महिलांच्या कलागुणांना वाव मिळतो। इथं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे चॉकलेटचे मोदक आहेत, ॲपलचे मोदक आहेत, सांबारमध्येही मोदक आलेला आहे। यावेळेस म्हणजे मोदक गोडच असतात, पण यावेळेस तिखट मोदकही आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत किंवा सांबारमधले मोदकही सहभागी झालेले आहेत। याकरता वेगळं पारितोषिक आता आम्ही देणार आहोत। पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये यात पहिलं पारितोषिक यात जे आहे ते ओव्हन आहे, दुसरं पारितोषिक मिक्सर आहे। पण आता ही परिस्थिती पाहता इथं सर्व 100 बढ़कर 1 मोदक आलेले आहेत। तर आता परीक्षकही विचारात पडलेले आहेत की आता बक्षीस कोणाला द्यायचं नक्की। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्ये। देहांत प्रायश्चित्त दिलं होतं ते त्यांनी घेतलंही। तदनुसार त्यांच्या मुलांना सिद्धिपत्र मिळेल असं लिहिले यात। ते देहांत प्रायश्चित्त त्यांच्या पापक्षालनासाठी होतं। ही मुलं जन्मताच भ्रष्ट आहेत आणि भ्रष्टांना कोणतेही धार्मिक संस्कार करायचा अधिकार देता येणार नाही। ब्रह्मवृंदाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला हवा। यापूर्वीही सखोल अभ्यास न करता आमच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित घेण्यास सांगितलं। अरे काय बोलतोय का हा? या ब्रह्मवृंदावर संशय असेल तर आपण काशी क्षेत्री जावं आणि त्या पीठाकडून शुद्धीपत्र घेऊन यावं। ते आम्ही मान्य करू। महाराज, माणूस जन्मतःच अशुद्ध कसा असू शकतो? मानवी जन्म हा ईश्वरी संकेत आहे। मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करताय। अरे आपलं वय काय, आपण बोलतोय काय, कुणासमोर बोलतोय याचं काही भान? ज्ञानाला वय नसतं महाराज, आत्म्यालाही वय नसतं। वय शरीराला असतं। माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे। तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे। 4 पोथ्या पुराण वाचून पोपट पंची करणं फार सोपं असतं। मिथ्या वाद कशाला? तो लेडा आणि तू दोघंही
समान आहात ना. तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य? मी जे बोलीन ते तोही बोलेल. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तो रेडा बोलेल? ऐका ब्राह्मण षष्ठी, तो ऐका. अरे कालचं पोट आम्हाला तत्वज्ञान शिकवतोय. रेडा गोल गप्पा मारतोस ना, तर करून दाखव. हे रेडेवाला थांब जरा. चला रे. अरे नाव काय रेड्याचं? ज्ञाना. हा ज्ञानदेव. दोघांचं नाव तर जुळलंय. पाहूया आत्मा जुळतोय का ते. यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. त्र्यम्बके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. ज्ञानेश्वर महाराज की. अशा प्रकारे नमस्कार, इस यात्रा आप सबों का
स्वागत है। कृपया तुम्हाला कशाला त्रास ना? हो बाबा, त्यात कसला आला का? मला आवडतं सगळ्यांना मदत करायला. बरं बरं, चला तर मग. मी संजय आणि मी विजय. वा 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 वा, छान आहेत की नावं तुमचं. विचारू? विचार, अवश्य विचार. अरे मला काका म्हणताय ना तुम्ही, अगदी सगळं सांगेन तुम्हाला. बरं विचार. का? तर बाळा दृष्टीहीनता येते रे. पण काका याला काही. जर डोळस माणूस, छान प्रश्न विचारलास बाळा. अरे माणसाचा मृत्यू झाला ना की त्या